समर्थ. ओम साईराम. आपल्या चॅनल साई साथ मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज मी देवदर्शनाला चालली आहे. ते कुठे चालले आहे? आपल्या स्वामी अक्कलकोट मध्ये आणि तुळजाभवानी मध्ये आणि पंढरपूरला जात आहोत. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याची खूप कोशिश करीन. जर ते व्हिडिओ करायला देत असतील तर मी त्याचे तुम्हाला दर्शन देईन. म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवी मुंबई ते अक्कलकोट ही 8 तासाचा प्रवास आहे. आम्ही दुपार झालेली लंचसाठी थांबलो. महालक्ष्मी हॉटेलमध्ये आम्ही लंच केला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. 8 तासाचा प्रवास करून आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. हे आहे अक्कलकोट. मी खूप वर्षांनी आले आहे. मला खूप वेगळे व खूप छान वाटत आहे. इथे राहण्यासाठी पण सोय आहे. हे आहे भक्त निवास. इथे खूप स्वस्त दरात रूम मिळतात. आता आपण जाणार आहोत स्वामींच्या मठात. मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. मी फूल नारळ प्रसाद घेतला स्वामींसाठी. स्वामींचे दर्शन खूप छान झाले. हे झाले स्वामीचे दर्शन. आता पुढे जाऊया तुळजापूरला देवी मातेचे दर्शन करायला. आम्ही तुळजापूरला पोहोचलो आणि देवीसाठी ओटीमध्ये साडी, नारळ, शृंगार साहित्य, प्रसाद, वेणी, हार आणि ओटी घेतली. आम्ही देवळात जाताना तिथे प्रचंड गर्दी होती. आम्ही एक माळा गोलाकार मारून लाईनीत उभे होतो. तसेच परत एक माळा गोलाकार फिरून खाली उतरलो. तेथे देवीची ओटी भरली आणि दर्शन घेतले. तेथे थांबायला देत नव्हते. गर्दी प्रचंड वाढत होती. आम्ही बाहेर निघालो. बाहेर ते लहान देवीची मूर्ती, उजव्या सोंडीचे गणपती यांच्या पाया पडलो व खूप उशीर झाला होता. आम्हाला पंढरपूरला पण जायचे होते. ते आम्हाला टाळावे लागले. मग आम्ही त्याच रात्री घरी जायला निघालो. आपण श्री स्वामी समर्थ व तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक यू सो मच.